नमस्कार, मी वर्षा घेऊन आले नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी। बघा, बऱ्याच दिवसांपासून काही सरपंच महोदय आणि ग्रामपंचायत अधिकारी जे सेवेमध्ये नवीन रुजू झालेले आहेत त्यांच्याकडून कमेंट्स येत होत्या की जीपीडीपी आराखडा, गाव विकास आराखडा कसा तयार करायचा याबद्दल व्हिडिओ अपलोड करा। परंतु कामाच्या व्यापामुळे व्हिडिओ थोडा उशिरा येत आहे, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। आणि देर आहे दुरुस्त आहे, हरकत नाही। चला, तुमचे जर जीपीडीपीचे सर्व सभा झालेल्या असतील, प्रारूप सभा, महिला सभा, वंचित घटकांच्या सभा, बालसभा या सर्व सभा झालेल्या आहेत आणि तुमच्याकडे कामांची यादी आलेली आहे असं गृहीत धरून आपण जीपीडीपी आराखडा कसा तयार करायचा, आराखडा तयार करताना काय करावे, काय करू नये याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत। तुम्ही सरपंच महोदय असाल, ग्रामपंचायत अधिकारी असाल, तुम्ही ग्रामस्थ असाल, तरी सुद्धा तुम्हा सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। तुमचे आराखडे अपलोड जरी झालेले असतील तरी हरकत नाही। पुढील वर्षाचा आराखडा तयार करताना देखील हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे। ज्या चुका झालेल्या आहेत त्यांची पुनरावृत्ती आपल्याला करायची नाहीये। आणि आराखडा आपल्याला फक्त जीपीडीपीचाच नाही, दरवर्षी प्रत्येक वेगवेगळ्या योजनांचे आराखडे आपल्याला तयार करायचे असतात। तर कुठल्या योजनेचा आराखडा बनवताना काय बाबी लक्षात घ्यायच्या आहेत त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा। सर्वात पहिली गोष्ट आपण लक्षात घेणार आहोत, जीपीडीपी म्हणजे काय। तर आमचा गाव आमचा विकास, आणि जीपीडीपी आराखडा म्हणजे आपल्या गावाचं पुढील वर्षाचं विकास कामांचं केलेलं नियोजन। असं म्हणतात, वी फेल टू प्लॅन, प्लॅन टू फेल। म्हणजे आपण जर नियोजन करण्यात चुकलो तर पुढे संपूर्ण वर्ष आपलं काम होणार नाही, आपला निधी अखर्चित राहील। आणि निधी अखर्चित राहिल्यावर ग्रामपंचायत अधिकारी यांना माहितीच आहे की आपल्या वरिष्ठांचं वारंवार नोटिसा येत असतात, आपल्याला खुलासे सादर करावे लागत असतात आणि आपल्याला बराच त्रास हा होत असतो। त्यामुळे आपलं जर नियोजन चुकलं तर आपलं पूर्ण वर्ष हे वाया जाणार आहे। त्यामुळे आपलं नियोजन हे काटेकोरपणे आपल्याला करायचं आहे। तर काय करू नये हे मी तुम्हाला सर्वात आधी सांगते। तर पहिली गोष्ट करायची आहे की कॉपी पेस्ट आपल्याला अजिबात करायची नाही। बऱ्याचदा काय होत असतं की आराखडे तयार करताना आपण शेजारच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी कसा तयार केलेला आहे, शेजारच्या गावाने कसा आराखडा तयार केलेला आहे, किंवा अजून कोणी कसा आराखडा बनवला आहे, तर त्याचा आपण एक्सेल शीट किंवा काय जे असेल आराखडा तो आपण घेतो आणि तेच आपण कॉपी पेस्ट करतो। तर तसं करायचं नाही। तुम्ही अभ्यासासाठी किंवा त्यांनी कसा आराखडा तयार केलेला आहे ते बघण्यासाठी ते एक्सेल शीट किंवा काय असेल ते तुम्ही घेऊ शकता, परंतु तेच कॉपी पेस्ट करणं आणि फक्त गावाचं नाव चेंज करणं आणि रकमा चेंज करणं हे अजिबात करायचं नाही। त्याने काय होणार आहे बघा, समोरच्या ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती कशी आहे, समोरच्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या, यावरती त्यांनी तो आराखडा तयार केला। आपण आपल्या गावाची लोकसंख्या, त्यानंतर आपल्या गावाचा विस्तार, आपल्या गावाची भौगोलिक स्थिती, त्यानंतर आपल्या गावाची आर्थिक स्थिती, या सगळ्या गरजा आपल्या गावाच्या लक्षात घेऊन आपण आराखडा तयार करायचा आहे। समोरच्या ग्रामपंचायतीने जर ट्रॅक्टर जर घेतलेला असेल आणि आपल्याला जर आर्थिक परिस्थिती आपल्या ग्रामपंचायतीची नसेल आणि आपण तोच आराखडा कॉपी पेस्ट केला, त्यांनी ट्रॅक्टर घेतला म्हणून आपण ट्रॅक्टर आराखड्यात टाकून दिला, परंतु जेव्हा प्रत्यक्षात निधी येतो आणि काम करण्याची वेळ येते त्यावेळेस आपण बघतो की आराखड्यामध्ये आपण ट्रॅक्टर घेतलेला आहे परंतु तेवढ्या रकमेत ट्रॅक्टर येत नाही। मग आता करायचं काय, काम बदल तर लवकर होत नाही। काम बदलासाठी आपल्याला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीसाठी तो आराखडा परत पाठवावा लागतो आणि मग त्यामध्ये खूप सारा वेळ जातो। आणि मग त्यावेळेस विचारणा होते की आराखडा तयार करताना तुम्ही काय केलं, या बाबी बघितल्या नाही का, मग खूप त्रास होत असतो। तर त्यामुळे आपल्याला कॉपी पेस्ट अजिबात करायचं नाहीये, ही गोष्ट पहिली आपण लक्षात घ्यायची। वेल बिगिन इज हाफ डन, म्हणून सुरुवात आपल्याला चांगली करायची। आपलं हे नियोजन जे आहे ना ते आपल्याला अतिशय चांगलं करायचं आहे। तर चांगलं नियोजन कसं करायचं ते आपण बघूया। कुठलाही आराखडा तयार करताना 1 ते 12 बाबी ज्या आहेत त्या आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत। तर 1 ते 12 बाबी कोणकोणत्या आहेत ते मी तुम्हाला इथे दिलेल्या आहेत। तर त्या 1 ते 12 बाबींशिवाय आपला आराखडा पूर्ण होऊच शकत नाही। तर त्यापैकी एक बाब आपण लक्षात घ्यायची आहे। पहिली बाब जी आहे ती म्हणजे कामाचं नाव। तर कामाचं नाव हे सुस्पष्टपणे आणि त्यामध्ये कुठली संदिग्धता असली नाही पाहिजे बरं का। पहिले जर समजा भूमिगत गटार किंवा रस्ता काँक्रिटीकरण करणे असं जर काम असेल तर आपण स्पष्टपणे कुणाच्या घरापासून कुठपर्यंत किती मीटरचा रस्ता किंवा गटार जरी असेल तरी स्पष्टपणे उल्लेख करायचा आहे, वार्ड क्रमांक 1, 2, 3 काय जे असेल ते। कारण काय होतं, फक्त रस्ता काँक्रिटीकरण किंवा भूमिगत गटार असं जर आपण आराखड्यामध्ये टाकलं आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते मग त्यावेळेस वार्डामध्येच मग भांडणं होतात, आमच्या वार्डात करा, यांच्या वार्डात करा। मग आपण आराखडा तयार करताना गावाची गरज काय आहे, ज्या ठिकाणी
सर्वात जास्त गरज आहे तिथला प्राधान्यक्रम लावायचा आणि त्या वार्डामध्ये आपण आराखडा म्हणजे रस्ता घ्यायचा आहे आणि आराखड्यात स्पष्ट उल्लेख करायचा वॉर्ड क्रमांक 3 मध्ये यांच्या घरापासून यांच्या घरापर्यंतचा रस्ता. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते, आपण आराखडा बघतो, त्यावेळेस कुठलीही संदिग्धता राहत नाही की रस्ता करायचा आहे पण कुठे करायचा आहे याबद्दल वादविवाद होत नाहीत. 2 नंबरची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कामाची गरज. कुठलंही काम असू दे, छोटं असू द्या, मोठं असू दे, फक्त निधी संपवायचा आहे आणि टार्गेट पूर्ण करायचं आहे म्हणून ते कामं घेऊ नका. तर गावाची गरज काय आहे? समजा आपण सॅनिटरी नॅपकिन्स घेतले, तर मग ती गरज काय आहे ते आपल्याला तिथे स्पष्ट म्हणजे पटवून देता आलं पाहिजे. उदाहरणार्थ पाऊस भरपूर पडतोय आणि दळणवळणाची साधनं नाही, गावात कुठे मेडिकल उपलब्ध नाहीये आणि महिलांना मग या सॅनिटरी नॅपकिन्स आपण वाटप केले तर महिलांना निश्चित फायदा होईल. महिलांना ती अत्यावश्यक गरज आहे आरोग्याच्या दृष्टीने, म्हणून मग आपण ते आराखड्यात समाविष्ट केलं. हे आपल्याला वरिष्ठांना किंवा ग्रामस्थांना देखील आपल्याला पटवून देता आलं पाहिजे की यामुळे आम्ही हे काम या आराखड्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने गावाची गरज काय आहे, ग्रामस्थांची गरज काय आहे हे लक्षात घेऊन आपण काम निवडायचं आहे. जागा निश्चित झाली, कामाची गरज निश्चित झाली आणि कामाचं नाव वगैरे सर्व निश्चित झालं, परंतु योजना आराखडा तयार करताना कोणतं काम कोणत्या योजनेतून घेणार आहोत, फंड अलोकेट आपल्याला करावं लागत असतं. तर त्यावेळेस आपण अतिशय काटेकोरपणे एखाद्या समजा 15 वित्त आयोग आहे त्यामध्ये जर तुमचं काम बसत नसेल किंवा निधी कमी पडत असेल तर मग इतर योजना कोणत्या आहेत, पेसा आहे, स्वनिधी आहे, SBM आहे, नरेगा आहे, मग हे काम कोणत्या योजनेत बसतं हे ग्रामपंचायत अधिकारी यांनी अभ्यास करून आणि अभ्यासपूर्ण त्या योजनेचं सिलेक्शन तिथे करायचं आहे आणि ते काम निवडायचं आहे. 4 नंबरची अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे निधी. बघा, अंथरूण पाहून पाय पसरावे असं म्हटलं जातं. मग आपण जर शेजारच्या ग्रामपंचायतीचा आराखडा कॉपी पेस्ट केला की त्यांनी अमुक अमुक काम घेतलं म्हणून आम्ही पण घेतलं, परंतु आपल्याकडे जर तेवढी परिस्थिती आर्थिक परिस्थिती नसेल ग्रामपंचायतीची तर ते काम होणार नाही, आराखड्यामध्ये घेऊन पण त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना देखील, ग्रामस्थांचं काय असतं, भरपूर मोठी यादी आपल्याकडे येत असते, परंतु आपल्याला त्याचा प्राधान्यक्रम लावता आला पाहिजे आणि ग्रामस्थांना पटवून आपल्याला देता आलं पाहिजे की आपल्या गावाला एवढाच निधी येणार आहे, त्यामुळे एवढ्या निधीमध्ये बसणारेच कामं आपल्याला घ्यायची आहेत. आणि जी मोठी कामं असतील जी या 15 वित्त आयोगमध्ये किंवा स्वनिधीमध्ये बसत नाहीत, त्यामध्ये होत नाही, तर त्यासाठी वेगळ्या योजना आहेत, त्यासाठी आपण वेगळ्या निधीचा अवलंब करणार आहोत. परंतु GPDPचा 15 वित्त आयोग किंवा इतर योजनांचा जो निधी आहे तो त्या कामासाठीच आपल्याला खर्च करायचा आहे. त्यामुळे निधी पाहूनच आपल्याला कामं घ्यायची आहेत. उगाच फापट पसारा, एक ना धड भाराभार चिंध्या कामं घेऊन ठेवायची आणि एक पण काम पूर्ण होत नाही असं जर केलं तर तुमचं पूर्ण नियोजन हे चुकणार आहे. त्यामुळे निधी किती आपल्याला उपलब्ध आहे हे आधी आपण लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसारच कामं आपल्याला घ्यायची आहेत. SDG ज्या 9 थीम ज्या आहेत आणि 17 ध्येय जी आहेत ती 2030 पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहेत. मग एकाच वर्षात आपल्या सगळ्या 9च्या 9 थीम पूर्ण होणार नाही आणि ही अपेक्षा करणं पण चुकीचं आहे. त्यामुळे एकच थीम किंवा 2 थीम आपल्याला निवडायचे आहेत आणि व्यवस्थित त्या थीमचे आपले 25% कामं पूर्ण होतील या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे ग्रामस्थांना देखील पटवून द्यायचं आहे की एकाच वर्षात काय आपल्या गावातली सगळीच कामं होणार नाही. रस्ता, गटार, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालय, पिण्याच्या पाण्याची सुविधा, आरोग्य हे सगळं एकाच वर्षात आपल्याला होणार नाही. टप्प्याटप्प्याने आपण ते करणार आहोत. त्यामुळे जी गावाची गरज आहे, जो प्राधान्यक्रम ठरलेला आहे त्यानुसार आणि निधीनुसार आपल्याला कामं घ्यायची आहेत. 5 नंबरचं जे आहे ते जबाबदारी. बघा, काम सुरू होतं, काम पूर्ण होतं, परंतु त्याची जबाबदारी कोण घेणार याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण ज्या गाव विकास समित्या स्थापन केलेल्या असतात, शिक्षण समिती, आरोग्य समिती, बांधकाम समिती, पाणी पुरवठा समिती, स्वच्छता समिती, अशा वेगवेगळ्या समित्या आपण स्थापन केलेल्या असतात. मग त्या विभागाशी संबंधित काम हे आपण त्या समितीतील जे सदस्य आहेत तर त्यांच्याकडे आपण ती जबाबदारी सोपवून दिली पाहिजे. समजा शिक्षण विषयक काम असेल, शाळेचं एखादं काम असेल तर शाळा व्यवस्थापन समिती असते, शिक्षण समिती असते, तर त्यांना पण आपण ती जबाबदारी सोपवून दिली पाहिजे की हे काम पूर्ण होईपर्यंत तुम्ही या कामाची जबाबदारी घ्यायची आहे, त्या कामावरती देखरेख आपण ठेवायची आहे, काम योग्य पद्धतीने होत आहे की नाही याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. हे त्यांना आपण जबाबदारी वाटून द्यायची आहे. सगळेच कामं जर आपणच आपल्या अंगावर घेत बसलो तर पूर्ण आपल्याला वेळ त्या कामाला देता येणार नाही आणि काम हे क्वालिटीत होत आहे की नाही याकडे आपलं पूर्णपणे लक्ष आपल्याला कॉन्सन्ट्रेट करता येणार नाही. म्हणून जबाबदारी आपण वाटून द्यायची आहे. त्यानंतर 6 नंबरची महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जागा. बघा, आपण कामं घेतो आराखड्यामध्ये, परंतु जागा आहे की नाही याची आपण खात्री करत नाही आणि ज्यावेळेस
काम सुरू होतं त्यावेळेस मग जागेच्या अनेक अडचणी उद्भवतात आणि जागेअभावी काम बंद होतं. बऱ्याचदा शासनाच्या ज्या काही महत्त्वाच्या अशा योजना असतात त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समजा अंगणवाडी केंद्र असेल किंवा व्यायामशाळा असेल किंवा अजून काही सार्वजनिक शौचालय असतील, अशा इमारती ह्या मंजूर होऊन आलेल्या असतात, त्यांना निधी पण आलेला असतो, परंतु जागेअभावी परत जातात. तर कुठलंही काम घेताना त्या कामाला जागा आहे की नाही, मग ती कोणाच्या मालकीची आहे, ग्रामपंचायतीची आहे की खाजगी व्यक्तीची आहे, आणि जागाच जर नसेल तर त्याला पर्याय काय, कुणाकडून जागा उपलब्ध करता येईल, मग प्रस्ताव कुणाकडे पाठवावा लागेल, पाठपुरावा कुणाकडे करावा लागेल, या सगळ्या बाबींची आपण आधी शहानिशा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण काम घ्यायचं आहे. जागा जर उपलब्ध नसेल तर काम घेऊन आणि तुमच्याकडे निधी असून पण काही उपयोग होणार नाही, म्हणून आपण आधी जागेची खात्री करायची आहे. 7 नंबरचं आहे ते म्हणजे कन्व्हर्जन्सची कामं आपल्याला घ्यायची आहे. बघा, एखाद्या कामाला निधी कमी पडत आहे. समजा तुम्ही आरो प्लांट घेतला आणि तो जर 3 लाख रुपयांचा असेल आणि तुमच्या 15 वित्त आयोगामध्ये 1.5 लाखाची तरतूद आहे. मग उरलेले 1.5 लाख तुम्ही कसे हे करणार? कुठून उपलब्ध करणार? मग त्याला तुम्ही स्वनिधीची जोड देऊ शकता का? किंवा पेसाची जोड देऊ शकता का? किंवा एखादी इमारत बांधकाम करायची आहे. समजा अंगणवाडी इमारत बांधकाम करायची आहे आणि मग त्याला पण आपण कन्व्हर्जन्सची जोड देऊ शकतो. नरेगामधून आपण मजुरी त्यांना देऊ शकतो. म्हणजेच आपला जो खर्च आहे 15 वित्तचा तो आपला कमी होईल आणि आपल्याला नरेगाची जोड देता येईल आणि 15 वित्ताचे जे वाचलेले पैसे आहे इतर कामांना पण आपल्याला वापरता येतील. म्हणून जिथे निधी कमी पडत असेल एखाद्या इमारतीला किंवा कामाला, तर आपण नरेगाची जोड त्याला देऊ शकतो आणि कन्व्हर्जन्समध्ये आपण कामं हे घेऊ शकतो किंवा लोकवर्गणी आपण एखाद्या कामामध्ये करू शकतो. श्रमदान, म्हणजे या पद्धतीने आपण जर कामं केली तर कमीत कमी निधीमध्ये पण आपल्याला चांगली आणि उत्कृष्ट कामं ही करता येतील. नंबरचं जे आहे ते म्हणजे सुरुवात. बघा, वेल बिगन इज हाफ डन, मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहे. तर काम कधी सुरू होणार आहे हे आपल्याला जेव्हा आपण आराखडा अपलोड करत असतो त्यावेळेस आपल्याला ते भरावंच लागतं, परंतु ते बरेच जण आपण अंदाजे ते टाकत असतो. परंतु जेव्हा आपण आराखडा तयार केलेला असतो नंतर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ येते त्यावेळेस सुरुवात कधी करतो हे देखील अतिशय महत्वाचं आहे. एखादं काम आहे ते मार्च एंडिंगलाच सुरुवात केली तर उपयोग होणार नाही. आता समजा झाडे लावायचे, वृक्ष लागवडीचं काम जर आपण घेतलेलं असेल आणि ते काम जर आपण उन्हाळ्यात केलं तर त्याचा उपयोग होणार नाही. उन्हाळ्यात आपण नियोजन करू शकता, खड्डे वगैरे खोदकाम करू शकता, परंतु झाडच जर आपण मे मध्ये लावली, रणरणत्या उन्हामध्ये जर झाडं लावली तर त्याचा उपयोगही होणार नाही. म्हणून नियोजन आपलं हे कसं असलं पाहिजे. मग कधी काही जण पावसाळा संपल्यानंतर पण झाडं लावतात तर त्याचाही उपयोग होत नाही, कारण त्यावेळेस पाऊस पडत नसतो, जमिनीतील ओलावा देखील संपलेला असतो. मग अशा वेळेस मग आपला निधी पण वाया जातो, झाडही जगत नाही. म्हणून आपलं प्लॅनिंग हे परफेक्ट असलं पाहिजे की त्या त्या ऋतूमध्ये ते काम आपलं झालं पाहिजे, त्या त्या महिन्यामध्येच ते काम आपलं झालं पाहिजे. या बाबीकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे देखभाल. भविष्यातील देखभाल दुरुस्ती कोण करणार? बघा, बऱ्याचदा काय होतं, उदाहरणार्थ सार्वजनिक शौचालय असतील किंवा व्यायामशाळा असतील किंवा अभ्यासिका असेल, वाचनालय असेल, ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत आपण तयार करतो, परंतु पुढे त्याची देखभाल दुरुस्ती किंवा त्याच्यावरती देखरेख कोण ठेवणार, हा महत्वाचा मुद्दा येतो. आणि मग बऱ्याचदा देखभाल दुरुस्ती अभावी, मेंटेनन्स अभावी त्या आपण ज्या वास्तू किंवा मालमत्ता ॲसेट तयार केलेल्या आहेत त्याचा काही उपयोग होत नाही. धुळखात पडलेले असतात. व्यायामाची साधनं देखील धुळखात पडलेली असतात. त्यानंतर अभ्यासिका देखील कायम कुलूप लावून म्हणजे तिथे बंदच असते किंवा इतरही अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील की समजा एखादं घंटागाडी घेतलेली आहे परंतु त्याची देखरेखच नाही, त्याचा मेंटेनन्सच नाही, मग ती तशीच पडलेली आहे, उपयोग होत नाही. म्हणजे आपण आराखड्यात काम घेतो, प्रत्यक्ष ते काम करतो, परंतु त्याचे मेंटेनन्सच नाही, त्याचा देखभाल दुरुस्तीच नाही. समजा आरो प्लांट घेतला परंतु लाईट बिलाची तरतूदच केलेली नाही, मग लाईट बिल अभावी ते बंद पडलेलं आहे, त्याचं बिलच भरलेलं नाहीये. असे अनेक अडचणी आपल्याला येत असतात. त्यामुळे आपण त्याची भविष्यातील देखभाल दुरुस्ती कोण करणार आहे? समजा जलजीवनचं काम झालेलं आहे, त्याचं सर्व पाणी पुरवठा वगैरे व्यवस्थित चालू आहे, परंतु आपण पुढे त्याचं काही मेंटेनन्स निघाला परंतु आराखड्यात पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती हे कामच घेतलेलं नाहीये आणि स्वनिधी पण कमी आहे, तर मग अशा वेळेस देखभाल दुरुस्ती अभावी सुद्धा ती योजना ही अपयशी ठरत असते. म्हणून देखभाल दुरुस्ती कोण करणार, तर त्यासाठी देखील आपण आराखड्यामध्ये तरतूद करून ठेवली पाहिजे आणि त्या त्या समितीकडे जबाबदारी आपण सोपून दिली पाहिजे. अशा पद्धतीने आराखडा तयार करताना या 1 ते 12 बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि या 1 ते बाबींचं प्रत्येक कुठलंही काम असो या 1 ते बाबींमध्ये आपण टाकून बघितलं पाहिजे की जागा उपलब्ध आहे की नाही, निधी आहे की नाही, काम कोण करणार, त्याची देखभाल दुरुस्ती कोण करणार, या सगळ्या बाबींचे आपण स्वतःला प्रश्न विचारायचे आहे.
की हे काम यशस्वी होऊ शकतं की नाही, त्यानंतर या कामाची गरज आहे का, हे सगळं आपण बघून त्यानुसार काम आपण निवडायचं आहे. तर निश्चितच तुमचा आराखडा हा अतिशय उत्कृष्ट आराखडा होणार आहे आणि तुम्ही जे काम करणार आहात ते सुद्धा म्हणजे त्याचा प्रत्यक्ष लाभार्थ्यांना, त्याचा ग्रामस्थांना त्याचा फायदा होणार आहे. आता हे झालं आपलं आराखड्यातील काम निवडण्याबाबतचं. आता पुढचं जे आहे ना, तर ते आहे संसाधने. पुढचं आहे उपलब्ध संसाधने. आता काम निवडताना काय काय बाबी लक्षात घ्यायच्या हे आपण बघितलं, की कामाची गरज काय, कामाची जागा, त्यानंतर निधी, त्यानंतर देखभाल दुरुस्ती कोण करणार, या सगळ्या बाबींचा आपण विचार केलेला आहे. आता उपलब्ध संसाधने, निधी कुठून उपलब्ध होणार आहे, तर शेजारी मी तुम्हाला हा चार्ट दिलेलाच आहे. या व्यतिरिक्तही अनेक योजना आहेत. जेव्हा आपण GPDP आराखडा ऑनलाईन अपलोड करतो त्यावेळेस भरपूर साऱ्या योजना येत असतात. परंतु आपल्याला निश्चित खात्री असली पाहिजे, की आपल्या गावाला पुढील वर्षात हा निधी येणारच आहे. जे नरेगा आहे, SBM आहे, स्वनिधी आहे, त्यानंतर 15वा वित्त आयोग, पेसा, हा आपल्याला खात्री आहे की हा निधी येणारच आहे. तर ते कामं आपण आधी प्रथम प्राधान्याने घ्यायची आहेत आणि मग त्यानंतर इतर कामं जे आहेत ते इतर योजनांमधून आपण घ्यायचे आहेत आणि त्याचा पाठपुरावा करायचा आहे. या व्यतिरिक्त आपण लोकवर्गणी, श्रमदान यामधून देखील बरेचशी कामं आपण गावामध्ये करू शकतो. तर ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. आराखडा ऑनलाईन करताना काय बाबी लक्षात घ्यायचं. तुम्ही जर स्वतः आराखडा ऑनलाईन अपलोड केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु काही ग्रामपंचायत अधिकारी यांना ऑनलाईन कामकाज जमत नसेल तरी हरकत नाही. आपले जे केंद्र चालक आहेत त्यांच्या जवळ बसून, त्यांच्या शेजारी बसून आपण आराखडा अपलोड करायचा आहे. बघा, आपला आराखडा अपलोड करताना आपण जर केंद्र चालक यांच्या भरोशावर राहिलो तर पुढील आर्थिक वर्षात आपल्याला काम करताना अडचणी येणार आहेत. तर आपण फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की आराखडा अपलोड करताना टाईडची कामं टाईडवरच अलोकेट झाली पाहिजे आणि अनटाईडची कामं अनटाईडवर, म्हणजे बंधित आणि अबंधित निधी जो आपला असतो त्याप्रमाणे कामांचं आपण फंड अलोकेशन होतं आहे की नाही हे आपण खात्री करून घ्यायची आहे. बऱ्याचदा तर अशा पद्धतीने GPDP आराखडा तयार करताना काय बाबी लक्षात घ्याव्या, काय करावे, काय करू नये, हे सर्व आपण आज बघितलेलं आहे. तर चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.